श्री स्वामी समर्थ. इथं मी व्यवसाय लागले आहे. बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला. माझं एडिट करायचंच राहून गेलं होतं. बरेच असे व्हिडिओ आहेत की माझे पाठवायचे राहून गेले आहेत, एडिट करायचे, अपलोड करायचे राहिले आहेत. म्हटलं जसे जसे होतील तसे तसे पाठवायला येतील. आणि व्हिडिओ पण बनवायचं होत नाही आता मला बरेच दिवस झालं. तर करूया आपण सुरुवात करणार आहे आता व्हिडिओ. रोज पण एक दिवस आड तरी का होईना, रोज जरी नाही जमलं तरी एक दोन दिवसातनं तरी का व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन. आधी आता जे आहेत हे राहिलेले पेंडिंग व्हिडिओ आहेत ते टाकते रोज. तर मला काही कारणामुळं मी संक्रांती दिवशी वौसायला गेले नव्हते मंदिरात. खण वगैरे आणून ठेवला होता, भोगीचं सगळा स्वयंपाक केला, नैवेद्य झाला आणि संक्रांतीला वौसायला मात्र गेले नाही मी मंदिरात. त्याच्यामुळे हळदी कुंकवाच्या दिवशीच एका रविवारी रथसप्तमीपर्यंत चालतं, त्याच्यामुळे एका रविवारी मी ओसून घेत आहे. घरातल्या घरातच हे करत आहे, विठ्ठल रुक्मिणीलाच वौसायला लागले आहे आणि त्याच दिवशी मी हळदी कुंकू पण केलं आहे. तर बघा पुढं असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा. जसं मला जमेल, जसं येतं तसं मी हे केलं आहे, म्हणजे वौसून घेतलं आहे घरातच. असं मंदिरात जायची सवय आहे. घरी काय करतात, कसं काय काय माहीत नव्हतं, तरी विचारून बऱ्याचशा जणांना घरच्या घरी तुळशीला, विठ्ठल रुक्मिणीला असं ववसलं आहे मी. आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी छोटंसंच म्हणजे थोड्याच बायका बोलून असं घरच्या घरी हळदी कुंकू करून घेतलं होतं मी. वौसायला जर संक्रांती दिवशी गेलं तर मग घरी हळदी कुंकाला बराच वेळ भेटतो तयारी करायला आणि पूर्ण दिवस त्याच्यातच जातो. माझं दोनदा हे झालं. संक्रांती दिवशी पण वौसायची खण, सुगड वगैरे पूजायची तयारी झाली आणि परत 5-6 दिवसांनी परत आणखी हळदी कुंकवा दिवशी पण तीच तयारी होती. त्याच्यामुळे मला हळदी कुंकवाला तयारी करायला वेळच भेटली नाही. म्हटलं असू दे म्हणलं, म्हणून तसंच केलं होतं हळदी कुंकू. बघा व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा. मी ऐकते बघते पुन्हा विसरून जाते. आता वनिता राहिल्या. हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी नागेश्वरांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. आता हा ते काल तर आवर्जून बायांचे ऐकले ते मोबाईल मध्ये. तेच म्हणलं पाठच होत नाही. आता बेला तुळस घेते बाई. शंकराला वाहते तुळस बेल, विष्णूला वाहते तुळस, गणेशरावांचं नाव घ्यायला मला नाही आवडत. इथं आमची गडबड हळदी कुंकाची हसी मजाक चालली होती आणि उखाणे घ्यायचं पण चालू होतं. म्हणलं एकेकीला हळदी कुंकू देते मी, तोपर्यंत बाकीच्यांनी उखाणे घ्या. बाकीचा काय छोटा मोठा कार्यक्रम ठेवायला वगैरे म्हटलं तर सोबतीला कोणी असेल तर जरा बरं वाटतं. चिट्ट्या वगैरे ठेवायच्या होत्या, रील्स करूया किंवा उखाणे वगैरे घेण्यासाठी कोणी सोबत कोणतरी लागतं. आणि माझी भरपूर गडबड झाली त्या दिवशी, खूपच धावपळ झाली होती. त्यामुळे साधं सोपं म्हटलं राहिलं की एकदम वर्ष तसंच हळदी कुंकू राहून गेलं होतं करायचं. एकदा मागे राहिलं की राहतं, जसं असेल तसं साधं सोपं करून बघितली आणि मला परत दिवशी व्हिडिओ टाकला पदर लावून बांधायचा अंगातलं काय तर होतं का तेवढं मोठं कुठं लक्षात मला नवीनच एक माहिती भेटली होती यावर्षी. एवढ्या दिवसाला काय माहीत नव्हतं की आपण जे काही वाण देतो त्या वाणाला आपला पदर लावायचा, डोक्यावरून घेतलेला, खांद्यावरून घेतलेला पदराचा कोपरा लावून ते वाण द्यावं समोरच्याला, तेव्हा ते फलद्रूप होतं. म्हणजे वाण आपण दिलेल्याचं सार्थक होतं. आणि हे करावं की आलेल्या बायकांच्या हाताला अत्तर लावायचं. मग हे नवीनच कळाली होती प्रथा. म्हटलं बघायला काय हरकत नाही, म्हटलं करायला काय हरकत आहे आपण पण. म्हणून मी पण अत्तरची बाटली होती आणायला लावली होती यांना छोटीशी आणि पदर लावूनच वाण देत होते आणि सगळ्यांच्या हाताला अत्तर लावत होते. असं म्हणतात की पुराणापासून चालत आलेलं आहे, काय माहिती. श्री स्वामी समर्थ.